नमस्कार मित्रांनो, परत आता सुद्धा मी एक तुम्हाला रानमेवा दाखवणार आहे. रानमेवा म्हणण्यापेक्षा आपल्याकडे खूप कमी प्रमाणात ते पीक फळ घेतलं जातं. तर फळबाग म्हणा किंवा काय म्हणता येईल बाबा त्याला अजून. अरे चालेल, सोडा राव, दाखवतोच तुम्हाला. काय म्हणता येईल म्हणजे काय, तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल. डॅन टॅन 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 टॅन, हे बघताय ना, हे बघा. आणि कसा आहे, लाल लाल माल आहे ना. आणि काय गोड लागतोय राव, तुम्हाला काय सांगू आता. याच्यावरती अजून एकही आपण रासायनिकचा स्प्रे एकही घेतलेला नाही. हे जे दिसतंय संपूर्ण सेंद्रियवरती आहे. एकदा खातो आणि मग तुम्हाला बोलतो. वाह, लई नंबर आहे राव. आणि हे बघा, पूर्णतः सेंद्रिय, एक नंबर क्वालिटी, नंबर एकचं. इथं काही नाद करायचं नसतो. वा, कुठलंही. बरेच जण म्हणत होते, मी 2 वर्षापासून हे पिकवतोय. बरेच जणांचं म्हणणं होतं की अरे स्ट्रॉबेरी येईल का आपल्याकडे, नाही येईल तर कसं. म्हटलं ठीक आहे, चला हात घालून बघायचा. भाजला तर आपला तो अनुभव समजायचा, नाही भाजला तर मग त्याच्यातून आपण काही ना काही आउटपुट 100% घेऊ. आणि मित्रांनो, याच्यातून खरंच आउटपुट चांगलं आहे बरं का. स्ट्रॉबेरीमधनं खरंच चांगलं आहे. अगदीच आता सध्याच्याला 400-450 रुपयानं ह्याचे ट्रे जातात. आणि ही जी स्ट्रॉबेरी आहे, हे बघा, हे तुम्हाला दाखवतो मी, पकडे. तर बघा, ही जी स्ट्रॉबेरी आहे, याच्यापेक्षा थोडंसं अजून एवढीच टाकली की एक पनेट भरतं. असे 8 पनेट असतात. आणि तेच 8 पनेट आपण एका ट्रेसाठी करतो. म्हणजे किती लागते स्ट्रॉबेरी बघा, 1 किलोला सुद्धा कमीच असेल. तेवढ्याला 450 रुपये, 400 रुपये सुरुवातीचा भाव आहे. नंतर जसं जसं उत्पादन वाढेल तसं तसं जर माल मार्केटमध्ये जास्त येत असेल, आवक वाढली, तर मग त्याचं 300, 350, 250 कमीत कमी. अगदीच कमी जास्तच असेल आवक, तर 200 रुपये प्रमाणे जातं. त्यातही आपल्याला एका ट्रे मागं जवळपास 120 रुपये आपल्याला शिल्लक राहतात. तर नक्कीच मित्रांनो, हा लालबुंद रानमेवा म्हणतो मी याला, एकदा अनुभवा. आणि ज्यांना कोणाला खायचं असेल ना, त्यांनी आपल्या फार्मवरती, पवार फार्म